नमस्कार मंडळी. आज आपण अ, निर्णय घेण्याच्या एका प्रक्रियेवर थोडासा प्रकाश टाकणार आहे. तर आपण समजा जे निर्णय घेतो, खूपदा आपल्याला जीवनामध्ये बरेच निर्णय घ्यावे लागते. पण माझ्या अभ्यासातून आणि माझ्या अनुभवातून, माझ्या ऑब्झर्वेशनमधून मला असं जाणवलेलं आहे आणि ते अ, एका मॅक्झिमम लेवलवर ते सत्य पण आहे, की आपण जोही निर्णय घेतो, तो निर्णय जर आपण भावनेच्या भरात घेत असू, की इमोशनल लेवलवर खूप आपण टेन्स्ड आहे, स्ट्रेस्ड आहे, खूप ताण-तणाव आणि खूप इमोशन्सचा एक फ्लो आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपण इमोशन्सनी, भावनांनी ओव्हरवेल्म्ड झालेलो आहे. म्हणजे आपलं जे समज आहे, आपलं जे बुद्धी आहे, आपलं जे इंटेलेक्ट आहे, ते इमोशन्सनी हायजॅक केलेलं आहे. आणि तशा अवस्थेत जर आपण निर्णय घेतले, तर खूप 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 अशी संभावना आहे की तो निर्णय हा चुकीच्या मार्गाने जाईल. तो चुकीच्या मार्गाने कसा जाईल? आपण थोडं हळू-हळू त्याच्यावर पाहू की तो चुकीच्या मार्गाने कसा जाईल. कारण अ, कुठलाही निर्णय निर्णय म्हणजे आपल्याला आपण आपण जीवनाला सोपा बनवण्याच्या पद्धतीकडे निर्णय घेतो. कुठलाही आपण निर्णय घेतो, की जीवनाला एक छान वळण देण्यासाठी निर्णय घेतो. आनंदी जीवन जगण्यासाठी निर्णय घेतो आणि जीवनात एक शांतता आणण्यासाठी आपण निर्णय घेतो. पण तो निर्णय जो आहे, तो शांत चित्तामधून, शांत मनामधून आलेला असेल, तर तोच आपल्याला शांततेकडे नेईल. आणि जर तोच निर्णय तोच निर्णय एक असहज मनामधून आलेला असेल, एक भावनाग्रस्त मनामधून आलेला असेल, तर तो जो निर्णय आहे, तो आणखी आपल्याला प्रॉब्लेममध्ये टाकू शकतो. आणखी भावनांना तो उधळ देऊ शकतो, की जे की आपल्याला नको असते. जे जे दुःख, चिंता आपल्याला नको असते. आणि जर आपण तशा अवस्थेतच जर तो निर्णय घेतला, भावनेच्या भरात जर निर्णय घेतला, तर तो निर्णय आपल्याला आणखी आणखी नको असलेल्या भावनांमध्ये टाकू शकतो. आणखी नको असलेल्या चिंतामध्ये टाकू शकतो. स्ट्रेस, एन्झायटीमध्ये तो निर्णय आपल्याला टाकू शकतो. तर आपण मग निर्णय कसा घ्यायचा? आपण निर्णय घ्यायचा तो एका आनंदी मनातून, एका शांत मनातून. आणि जर आपल्याला माहीत पडत आहे, कारण की आपण ते सेन्स करू शकतो, की आज आपण म्हणतो ना, की माझं मूड आज खूप छान आहे, माझं मूड खराब आहे. तर आपण ते फील करू शकतो आतमध्ये, की आज मी कशा स्थितीत आहे. आज मी इमोशनली बॅलन्स्ड आहे. म्हणजे एक जे सहज स्वभाव असते, मी त्या सहज स्वभावामध्ये आहे, की खूप एक्साइटेड आहे. आपल्याला माहीत असते, की कारण की आपण ते खूपदा अनुभवलेलं असते. त्या पद्धतीची भावना, त्या पद्धतीचे इमोशन्स आपण खूपदा अनुभवलेले असते. म्हणजे खूप आनंद, खूप खुशीचे इमोशन्स असो, खूप ओव्हर एक्साइटमेंटचे इमोशन्स असो, की खूप दुःखाचे इमोशन्स असो. म्हणजे एक 0 पॉइंट आपण पकडू आणि 0च्या खाली मायनसमध्ये आपण बघू की निगेटिव्ह इमोशन्स, म्हणजे आपल्याला नको असलेले इमोशन्स. आणि एक पॉझिटिव्ह साईड पकडू की आपल्याला हवे वाटत असलेले इमोशन्स, म्हणजे एक्साइटमेंटवाले इमोशन्स आपण ते एक पॉझिटिव्ह स्केलवर पाहू. तर ते जे पॉझिटिव्हमधल्या स्केलचे पण इमोशन्स आहे किंवा मग ते निगेटिव्ह स्केलवरचे जेही इमोशन्स आहे, ते शेवटी येते झिरोमध्येच. कारण आपण आतापर्यंत तुम्ही जर जीवनाला पाहाल, आपण जर जीवनात मागे वळून पाहू,
तर खूपदा आपण असे असे सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये आलेले आहे की त्यावेळेस आपल्याला वाटलं की म्हणजे आता जीवन संपलं किंवा आता लाईफमध्ये काहीच होऊ शकत नाही, की आता तर मी पूर्ण लाईफमध्ये ट्रॅप झालेलो आहे. आता तर याच्यामधून मार्ग मिळणे शक्यच नाही आहे. अशा खूप वेळेस इमोशन्स म्हणजे काही मेडिकल सिच्युएशन असो किंवा काही कौटुंबिक सिच्युएशन असो किंवा मग एखादी आपल्या शैक्षणिक जीवनातील सिच्युएशन असो किंवा करिअर संबंधित सिच्युएशन असो. खूपदा अशा सिच्युएशन आलेल्या आहे की तिथे आपण इमोशनली एकदम डाऊन झालेलो आहे. पण काही दिवसानंतर ऑटोमॅटिक त्या सिच्युएशनवरून आपण ओव्हरकम झालेलो आहे. त्या सिच्युएशन मागं पडल्या आणि आपण पुन्हा एका शांत, सहज स्वभावामध्ये आलेलो आहे. तर आपण म्हणजे याच्याहून हे घेऊ शकतो, की तो जो लो होता, तो कधीच लो राहत नाही. म्हणजे आपल्या कुटुंबामधील कोणाचा मृत्यू होतो, तर त्या काही पिरियड पुरतं वातावरण खूप लो होऊन जाते. खूप निगेटिव्हिटीमध्ये चाललं जाते. पण काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली ते जे वातावरण आहे ते नॉर्मल होऊन जातं. होऊ शकते मग त्या एकदम स्ट्रेस इमोशन्सवाल्या वातावरणामध्ये आपण काही निर्णय घेतो, तर मग त्या निर्णयावर आपल्याला रिग्रेट करावा लागू शकतो. एक पश्चाताप त्या निर्णयाचा आपल्याला होऊ शकतो. तसंच एक एक्साइटमेंटवाले इमोशन्स, की कुठे आपण कोणाच्या कुठे एखाद्या मिरवणुकीमध्ये आपण खूप नाचत आहे, खूप एक्साइटमेंटमध्ये आहे. तर त्यावेळेस एक्साइटमेंट लेवल खूप हाय होऊन जाते. तर तशा परिस्थितीत खूप जणांनी म्हणजे हाणामाऱ्या केलेल्या आहे, भांडणे केलेले आहे. खूप वेळात ते तर एक उदाहरण झालं, की कोणी काही मग नशेचे पदार्थ घेऊन एक आर्टिफिशियल हाय एक एक्साइटमेंट क्रिएट करतात आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये खूप ॲक्सिडेंट होतात. खूप काही कोणाकोणासोबत दुर्व्यवहार होतात. खूप काही अशा चुकीच्या घटना त्या परिस्थितीत घडल्या जाते किंवा आपण असा काही निर्णय घेऊन घेतो. समजा ओव्हर एक्साइटमेंटमध्ये एखादी वस्तू घ्यायची असो किंवा एखादं काही लोन घ्यायचं असो, ते आपण मग घेऊन घेतो त्या परिस्थितीमध्ये, त्या फ्लोमध्ये, त्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आणि नंतर मग त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. आपलं जीवन हे त्या त्या गोष्टीमुळे, त्या निर्णयामुळे खूप लेवलवर बदलून जाते. तर या पूर्ण गोष्टीवरून मला एकच म्हणायचं आहे, की जेव्हाही आपण सहज स्थितीत नसतो, इमोशनल लेवलवर जेव्हा आपण सहज आनंदी फील करत नाही, त्यावेळेस होईपर्यंत निर्णय घेण्याचे टाळावे आणि अ, थोडा वेळ जाऊ द्यायचा. शांत होण्याचा प्रयत्न करायचा. खूप निर्णय त्यावर घ्यायचे नाही. आता आपल्याला माहीत आहे, की समोरचा रस्ता खूप धुके पसरलेले आहे. समोरचा रस्ता आपल्याला क्लिअर दिसतच नाही आहे. तर तशा परिस्थितीत आपण गाडी थांबवून देतो. कारण ॲक्सिडेंट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तर आपण गाडी थांबवून देतो एका साईडला. झोप येत असेल तर एक आराम करतो. काही खायचं असेल तर काही खातो आणि छान आराम करतो किंवा झोपी जातो. तसंच सेम या परिस्थितीमध्ये आहे. जर आपण इमोशनली खूप झालेलो असेल, तर थोडासा वेळ स्वतःला द्या. शांत होण्याचा प्रयत्न करा. एक आपल्या मनाला ऑब्झर्व्ह करा, की किती उथल-पुथल माझ्या मनामध्ये झालेली आहे. ध्यानस्थ होऊन तुम्ही त्या मनाकडे पहा. ऑटोमॅटिक ते मन हळूहळू शांत होईल आणि मग ते मन शांत झाल्यानंतर जोही निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटेल, जेही तुम्हाला योग्य वाटेल, बरोबर वाटेल, शांततेच्या मार्गाने तुम्हाला नेईल, तोच निर्णय तुम्ही घ्या आणि तोच निर्णय तुमच्यासाठी योग्य निर्णय ठरला जाईल.